तो कैसे हो आप लोग. तरी आज आम्ही चाललेलो आहे तासगावला. प्रवीणचं आमच्या बँकेत काम आहे आणि काल संकष्टी असल्यामुळं आम्ही गणपतीला जातोय, पण काल जाता झालं नाही त्यामुळे आज जाणार आहे तिथं गणपतीला तासगावच्या. प्रवीणचं बँकेत काम आहे, माझं पण किरकोळ काम आहे तासगावला. त्यामुळं बघा तुम्ही पुढं ब्लॉग आमचा आता. आमचे इनोचे उकळे कधी निघाले. इन भागात पडले बघा आमासने आता. किती चाललाय सकाळी चाललोय तासगावला. मग करत चाललाय ब्लॉग विषय आहे का राव आता. व्ह्यू चांगले आले तर राव आता. का दावरा तुमचा जरा चाललोय बँकेत. पैसे काढाय होय काय करायचं सांगा. बर का नवरा निवांत आहे हा करूचला होय का. आता आम्ही आलो आहे गणपती मंदिराच्या बाहेर तासगावच्या. बघू शकता कामात तिथे सगळं ज्यूस सेंटर जाईल खास करून. ते चप्पल ठेवण्यासाठी स्टँड आहे इथं. आणि 7 माळ्याची ही अशी कमान आहे बघा मंदिराची गणपतीच्या. बघू शकता प्रवीण आमचा गेला संकट पुढं. प्रवीण आमचा उन्हाचा ताडा काय म्हणायचं थांबलाय आपला सावलीला. तर या मंदिरात आल्यामुळं मन सगळं शांत होतंय, मन प्रसन्न होते मंदिरात आल्यानंतर. तासगावला आले मी काय मंदिरात येतोय पाया पडण्यासाठी. आणि काल संकष्ट असल्यामुळे काल आलं नसल्यामुळे आज आम्ही इथं आलो दर्शन घेण्यासाठी. बँकेतलं काम झालेलं आहे आमचं. ही मंदिराची कलाकृती तुम्ही बघू शकताय. सूर्यनारायण प्रसन्न सूर्यनारायणची मूर्ती आता आहे इथं अशी. तर या मंदिराची कलाकृती तुम्ही बघू शकताय. तर हे मंदिर पेशव्यांच्या काळातील बांधलेलं गेलेलं आहे. आणि ह्या मंदिराची स्थापना सरसेनापती परशुराम पटवर्धन यांनी केलेली आहे. 1779 मध्ये ही मंदिराची स्थापना उभा केलेली आहे. तर हे मंदिर तुम्ही बघू शकता. इथं सूर्यनारायणचं बारकस छोटस आपलं मंदिर केलेलं आहे हाताने. मंदिराचा परिसरही खूप चांगला आहे. तुम्हाला दाखवते मंदिरात काय विषय आहे तो. आणि मंदिराची इष्ट अशी आहे की जे सरसेनापती होते का नाही त्यांचं म्हणजे सरसेनापती परशुराम जे होतं त्यांच्या स्वप्नात वाटतं गणपती आलतो त्यांच्या स्वप्नात. आणि त्यांनी सांगितलं होतं की बाबा माझी तासगावात इथं माझी उभारणा कर, स्थापना कर, प्राणप्रतिष्ठा कर माझी इथं मी प्रकट होणार आहे म्हणून असं सांगितलं होतं त्यांच्या स्वप्नातून. आणि याचा ट्विस्ट पॉइंट काय होता की सरसेनापतीचं त्यांचं वडील ती गणपती मंदिरात पुजारी होतं. म्हणजे इथून ते गणपती मंदिराची पूजा करण्यासाठी जात होतं असा विषय होता. त्यामुळं गणपती पण त्यांच्यावर प्रसन्न झाला आणि त्यांच्या स्वप्नातून सांगितलं की बाबा तुझ्या गावात मी येणार आहे आणि तू मंदिर माझं उभं कर. त्यामुळं मंदिर उभं करण्यासाठी 1771 पासून ते 1779 पर्यंत हे मंदिराची म्हणजे बांधण्याची उभारण्याची आणि हे मंदिराचे सगळं बांधकाम कर्नाटकाच्या आर्टिस्ट लोकांनी केले. म्हणजे कर्नाटकाच्या गंभीर लोकांनी केलेलं आहे. मंदिराची सगळं कलाकृती नाही कर्नाटकाच्या माणसाने सगळं केलेलं आहे. चला तर तुम्हाला दाखवतो सगळं चपूर का नाही आपलं. पहिली तर दुसरी बघू आपण. हा एक नंबरच. दुसरी होते इच्छा पूर्ण. 4 इच्छा मागितल्या ते बघा 4 फुला 2 राहिले आता. तिसरी काय की आमच्या प्रवीणचं लग्न लोक म्हणते बघा आता फुल पडते का नाही त्यात. जमलंच की आता माझं लग्न म्हणजे का नाही बघा आता थांबा फुल पडते ना बघा. सप्लाय म्हणजे आपले लग्न कधी लग्न होते चालतंय. हे बघू शकताय सुप्रसिद्ध अशी बाग पण आहे इथं. स्वच्छता टापटीप पण एक नंबर आहे इथं. बघा तुम्ही बाग वगैरे सगळं. आणि प्रवीण लग्न होणार आहे मला तर खुश आहे जाम. प्रवीण स्माइल दे बघ. 3 असं दरवाजे आहेत बघा इथं आतमध्ये. आमचे गणपती बाप्पा विराजमान आहेत. तर इथे कॅमेराले चालत नाहीत असं आत. तर तुम्हाला दाखवतो. प्रवीण गेला आमचा हळू जात आता. ही मागाशी तुम्हाला बाहेरून मी कमान दाखवली होती. आता या आतून बघा तुम्ही. 7 माळ्याची अशी कामान बांधलेले. प्रवीण कुठनं बाहेर होतीस बाबा नेमका तो. सुंदर असा परिसर गणपती मंदिरातला.
चला तर मग तसं आमचं गणपतीचं दर्शन झालेलं आहे आता आणि आमचं अजून एक काम आहे ते करायसाठी आम्ही जाणार आहे पुढं. आणि तुम्ही हा रथ बघू शकताय, रथ उत्सवला हा जो रथ असतो तो ज्याची गणपतीची आपल्या मूर्तीत स्थापन केली असते या रथातनं. आणि सगळ्यात मोठा रथ उत्सव तासगाव मधला असतोय गणपतीला आणि खूप गर्दी असते अशी, खूप म्हणजे अपाट गर्दी असते इथं, सांगायच्या बाहेर अपेक्षेच्या बाहेर गर्दी अशा असत्या तिथं. तर ऊन जास्त पडलं असल्यामुळं उसाचा रस प्याला आलोय आम्ही, मीन प्रवीण तुरची पाट्याव. अर्धा लिटर जास्त होतोय लागा, परवा लागा सारला नाही. हा हे बघा नवीन मशीन आली उसाच्या रसाची. काय विषय मिशनीचा? काय नाव म्हणते मिशनीचं नाव काय? शुगर केले. काय प्राइस आहे मिशनीच्या? 50,000 फक्त. हे तुम्ही बघू शकता या मिशनीचा विषय. आवाज काय येत नाही यातनं, 0% आवाज आहे मिशनीला फक्त. उन्हाळ्यात तुम्ही चालू करू शकता धंदा हे मिशन घेऊन उसाचा रस काढायची. हे बघा प्रवीण अर्धा लिटर उसाचा रस मागवलाय आमासनी प्याला आणि ग्लास पण आलेत. ग्लास पण चांगलंच दिसतील. तरी आणि काय प्रवीण मिसिंग वाटतंय रे यात? काय मिसिंग आहे? बर्फ मिसिंग आहे बहुतेक. बर्फ द्यायला लागले बहुतेक, फोडा लागलीत बर्फ. बरोबर घालून मारशील. ते काय नाही नुसता ऊन, नुसता आत्मा शांत करायचा आहे ना. काका तर बॉस हाईत बघा इथं. काका जेवला का नाही? होय तासगावला जाऊन आलो, जर काम होतं किरकोळ. तरी आता आम्ही आलोय युवराजच्या मोबाईल शॉपीत आणि मोबाईल शॉपीत असं की ऍक्सेसरी वगैरे मिळतील तुम्हाला होलसेल रेट मध्ये आणि तुमच्या चीप प्राइस मध्ये. तरी आणि पिक्चर गाणे वगैरे सगळी ते भरून दिली जाते ती, त्यामुळे आणि स्वस्त दरात. त्यामुळे काय अडचण नाही. युवराज भाऊ तुम्ही काय नाही सांगणार आहे का तुमच्या मोबाईल शॉपी बद्दल? काय द्या? वडापाव पाहिजे का ताक? विठ्ठल वडापाव. विठ्ठलचा वडापाव करणार येत आहे बघा बादशाह आमचा. सप्लायर विठ्ठल वडापाव. विठ्ठल वडापावचा सप्लायर येत आहे बघा आमचा खाणारा. तरी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सबस्क्राईब कमी पडाली तुमची. सबस्क्राईब आपले काही वाढणार, सबस्क्राईब महत्वाचे. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, व्ह्यू चांगले आले तुमच्या आशीर्वादानं आणि सबस्क्राईब तेवढं करा. आता थांबते या व्हिडिओवरती आम्ही. चला बाय.